प्यारे खानला माझा एक प्रश्न राहील की जे नाशिक मध्ये झालं, कॉर्पोरेट ऑफिस मध्ये बॉस म्हणून ज्या खुर्चीवर बसले आणि आमचे गरीब मुलींना बुरका खाल्यासाठी बीफ खाऊ घातलं, नमाज वाचायला, जेव्हा त्यांना हे प्रकरण होत होता तर प्यारे खान कुठे गेला होता? प्यारे खानची पोटतिडकी बाहेर का नाही आली? प्यारे खाननी त्याच्यावर उत्तर दिलं पाहिजे. पहिले जेव्हा कोल्हे प्रकरण आमच्या अमरावतीमध्ये झालं तेव्हा अध्यक्ष म्हणून प्यारे खान काय करत होते? प्यारे खानची जेव्हा पोटतिडकी का बाहेर नाही निघाली? का त्यांच्या समाजाच्या लोकांनी एक हिंदू व्यक्तीवर गला कापला आणि त्याचा जीव घेतलं, तेव्हा प्यारे खान कुठे गेला होता? प्यारे खानची आज पोटतिडकी बाहेर दिसत आहे. प्यारे खान जे अध्यक्ष म्हणून अल्पसंख्याकांचं प्रतिनिधित्व करताय, प्यारे खान जेव्हा लव जिहाद होते महाराष्ट्रामध्ये तेव्हा प्यारे खान कुठे जाते? जेव्हा आमची मुलींना लग्नाचे आमिष देऊन फसवण्यात येते, त्यांना प्रेग्नेंट करतात आणि तलाक तलाक करून सोडून देतात, तेव्हा प्यारे खान कुठे जाते? एक माणूस चार चार पोरींना हिंदूचे फसवतात, तेव्हा प्यारे खान कुठे जाते? आज अचलपूरमध्ये ते झालं. सगळ्यात पहिले ते प्यारे खाननी त्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि समाजाच्या वतीने सगळ्यांची महिलांची माफी मागितली पाहिजे. आणि नंतर नवनीत राणाचा विषय. आणि प्यारे खान, आपको बता देती मैं कि नवनीत राणा हिंदू के बाजू में है, आज भी है, कल भी है और आगे भी रहेगी. तुम्हारा जवाब दो. तुम्ही तुमचं उत्तर द्या की जे अचलपूरमध्ये झालं त्याच्यासाठी समाजाच्या वतीने तुम्ही माफी मागणार काय? आजचे आज माफी मागा आणि पद सोडा आणि नंतर आमच्याशी बोला. तुमने अपना देखना, तुम्ही तुमचं पा. प्यारे खान, नवनीत राणा हमारी लड़कियों पे अगर कोई हाथ डालेगा, नाशिकवर ज्या पद्धतीने ऑफिसमध्ये आमची मुलींसोबत जे प्रकार घडलं त्याच्यावर बोला. आणि तुम्ही काय म्हणता अचलपूरमध्ये लॅपटॉप बरामद होऊ द्या आणि मग तुमच्याशी बोलू. पहिले तुम्ही समाजाच्या वतीने माफी मागा आणि मग माझी कंप्लेंट जिथे करायची आहे तिथे तुम्ही करू शकता. मी ज्या आवाज उचलत आहे आमच्या मुलींवर, जर हिंदू मुलींवर कोणी बोट उचलला, लावला, त्यांना फसवला, त्यांचे व्हिडिओ व्हायरल केले, तर नवनीत राणा आजही मैदानात आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत मैदानात राहील. तुम्ही माफी मागणार आहे का पहिले समाजाच्या वतीने? पहिले ते सांगा. नवनीत राणांना जे आहे ते दंगली घडवायची आहे महाराष्ट्रामध्ये असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. जेव्हा आमच्या अमरावतीमध्ये दंगल होतात, जेव्हा हेच समाजाचे लोक बाहेर येऊन आमचेच मार्केटमध्ये आमचेच लोकांच्या दुकानावर पत्थरबाजी करत होते, आमचेच लोकांवर हत्यार बाहेर काढत होते, मंदिरं तोडले, तेव्हा प्यारे खान कुठे गेला? तेव्हा का बोलला नाही? तेव्हा पोटतिडकी का नाही दिसली प्यारे खानची? आज भल्ली पोटतिडकी दिसून राहिली आहे. प्यारे खाननी त्याच्यावर उत्तर द्या. कोल्हे प्रकरणावर का बोलला नाही प्यारे खान? त्याच्यावर उत्तर द्या. टीसीएस मध्ये जे नाशिकमध्ये झाला त्याच्यावर तुम्ही उत्तर का नाही दिलं? लव जिहाद जे महाराष्ट्रामध्ये होत आहे, प्यारे खान त्याच्यावर का बोलत नाहीये? किती लोकांना शिक्षा दिली, किती लोकांवर तुम्ही कारवाई केली आयोग म्हणून? त्याच्यावर उत्तर द्या प्यारे खान. भाभी, एक धक्कादायक प्रकार यामध्ये समोर आलेला आहे. मुख्य आरोपी अयान